नमस्कार मित्रांनो, मी तेजस निकुंभ. मी तुषार पोद्दार. आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या आणि आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये TMT वांडरर. तर मित्रांनो, आज आपण चाललोय वसईच्या वज्रेश्वरी देवीच्या दर्शनात. तर तिथला काय इतिहास आहे हा आपण जाणून घेऊया. आणि आजचा प्रवास आपला बाईकने असणार आहे. सकाळीच आपण तेजसला उल्हासनगरवरून पिक केलं आणि आता इथून आपण निघालो आहे. तर कुठेही जाऊ नका आणि आमच्याबरोबर व्हिडिओमध्ये बनवून राहा. रस्त्यातच आता आपण थोडं आपल्या गाडीला नाश्ता करायला घेऊन चाललोय. आता आपण मंदिर परिसरात पोहोचलोय आणि आपल्या आईसाठी आपण ओटी घेतली. आता आपण जाऊया वरती. लाईन आहे, रविवार असल्यामुळे आज गर्दी असावी, दिसतेच आहे गर्दी थोडी. तर मंडळी, आता देवीच्या आपण पायथ्याशी उभो आहोत आणि इथून आता देवीच्या दर्शनासाठी आपण आता वर जाऊया. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील गाव म्हणजे वज्रेश्वर. तांसा नदी काठाजवळ वसलेले हे ठिकाण ठाण्यापासून सुमारे 42 किलोमीटर तर भिवंडीपासून उत्तरेस 19 किलोमीटर आहे. याचे मूळ नाव वाडवली असून गावातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरावरून गावाचे वज्रेश्वरी हे नाव पाडले. देवीला वज्रेश्वरी, वजिराबाद आणि वज्रयोगिनी असेही म्हणतात. ही वज्रेश्वरी माता येथे कशी आली, या मंदिराचा इतिहास व वैशिष्ट्ये काय आहे, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वज्रेश्वरी माता हे पार्वतीचे एक रूप आहे. नवसाला पावणारी देवी म्हणजेच वज्रेश्वरी देवी ही प्रसिद्ध आहे. ही अनेकांची कुलदैवत देखील आहे. वज्रेश्वरी देवीचे मंदिर खूप जुन्या काळापासून अस्तित्वात आहे. हे मंदिर म्हणजेच पारंपरिक आणि वास्तुशिल्पाचे एक उदाहरण आहे. वज्रेश्वरी देवीची आणि वज्र नावाच्या अस्त्राशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार हजारो वर्षापूर्वी कलिकाल आणि सिंहमार हे 2 राक्षस येथे होऊन गेले, जे उन्मत्त झाले आणि त्यांनी सर्व देवांना आणि ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी सर्व देव व ऋषीमुनी गुरु वरिष्ठांकडे गेले. त्यांनी गुरु वरिष्ठांना विनंती केली, या राक्षसाच्या त्रासातून आमची सुटका करा. व वरिष्ठ मुनी व सर्व देव व ऋषीमुनी या ठिकाणी यज्ञ करण्यास सुरुवात केली. त्रिचंडी याग या यज्ञाचा उल्लेख केला आहे. यज्ञ सुरू झाल्या प्रत्येक देवाच्या नावाने आहुती दिली जाते. तशी आहुती सुरू झाले. त्यामध्ये वरिष्ठ मुनी इंद्रांची आहुती देण्यास विसरले. इंद्र देवाचा राजा आहे. कोणत्याही संकट समय प्रजा ही आपल्या राजाकडे जाते, पण नकळतपणे वरिष्ठ मुनी देवाचा राजा इंद्रदेव यांची आहुती देण्यास विसरले. याचा इंद्राला राग आला व त्यांनी वरिष्ठ मुनींशी युद्ध करण्यास सुरुवात केली. यज्ञामध्ये विघ्न आले. अनेक प्रकारचे शस्त्र या युद्धामध्ये वापरण्यात आले. यज्ञ थांबला व युद्ध सुरू झाले. इंद्रांकडे असणारे अत्यंत शक्तिशाली असे वज्रास्त्र इंद्राने वरिष्ठांकडे सोडले. यामुळे महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली. हे बघून सर्व देव व वरिष्ठ मुनी घाबरले. या सर्वांनी आदिमाया आदिशक्तीची प्रार्थना केली, म्हणजेच माता पार्वतीची प्रार्थना केली. माता पार्वती आपल्या अकराळ विक्राळ रूप धारण करून तेथे प्रकट झाली व तोंडाने मोठा आ केला व तोंडाने मोठा आ करून आपल्या
जबड्यात ते महाभयंकर वज्रास्त्र गिळून घेतले. इंद्राचे वज्रास्त्र मातेने आपल्या उदरात घेतले म्हणून वज्रेश्वरी हे नाव पडले. या वज्रेश्वरी देवीने नंतर राक्षसांचे वध करून देवांना व ऋषीमुनींना संकटमुक्त केले. सर्व देवांनी व ऋषीमुनींनी वज्रेश्वरी मातेला जनकल्याणासाठी येथे थांबायची विनंती केली. म्हणून माता 3 रूपामध्ये म्हणजेच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अर्थात सत्तत्व, रज व तमोगुण असलेल्या रूपात येथे थांबली. वज्रेश्वरी मातेची एकात्मिक त्रिगुणात्मक रूपे एकाच ठिकाणी पाहण्यास मिळते. आई वज्रेश्वरीचे खूप छान असे दर्शन झाले आहे आणि आता आपण चाललो आहे गणेशपुरी येथील श्री नित्यानंद स्वामी मंदिर, जेथे गरम पाण्याचे कुंड आहेत. वज्रेश्वरी देवी मंदिर ते गणेशपुरी हे 3 किलोमीटर अंतरावर आहे. आपण बघू शकता समोर मंदिर आहे आणि इथे मंदिराच्या समोरच उजव्या हाताला पे अँड पार्किंग आहे. इथे तुम्ही गाड्या 4 व्हीलर आणि 2 व्हीलर दोघी पार्क करू शकतात. हिमालयात अनेक वर्ष आणि काशीमध्ये काही वर्ष घालवल्यानंतर नित्यानंद महाराजांनी महाराष्ट्रातल्या मुंबई जवळच्या गणेशपुरीला आपले श्रद्धास्थान म्हणून निवडले. अतिशय पुरातन शिवमंदिर भीमेश्वर महादेवजवळ ते राहू लागले. काही भक्त त्यांना भगवान दत्तात्रयांचा अवतार मानतात, तर काही भक्त त्यांना शिवाचा अवतार मानतात. जीवनाबद्दल नित्यानंद महाराजांची भूमिका अत्यंत साधी होती. अनेकदा त्यांच्या भक्तांना ते सांगत की आधी तुमच्या गृहस्थाश्रम व्यवस्थित सांभाळा, त्यानंतर धर्म आणि अध्यात्म जपा. आपली कर्मभूमी म्हणून गणेशपुरी हे स्थान का निवडले याबाबत नित्यानंद महाराज सांगतात की ही भूमी संतांची भूमी आहे, ही भूमी पावन भूमी आहे. आजही अनेक तपस्वी गणेशपुरी जवळील मंदागणी पर्वतावर तप करताना पाहायला मिळतात. नित्यानंद महाराजांची महिमा फक्त देशात नाही तर विदेशातही पाहायला मिळते. भलेही आज नित्यानंद महाराज देहाने आपल्यात नसले तरी त्यांचा भास गणेशपुरीला आल्यावर होतो, असं भक्त सांगतात. काही जुन्या जाणत्या व्यक्ती नित्यानंद महाराजांना हवेत कुणाशी तरी बोलताना पाहायला मिळतं असल्याचेही सांगतात. गणेशपुरी येथे 3 गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात. त्या कुंडात आंघोळ करून भक्त महाराजांचं दर्शन घेतात. इथे आसपासच्या भागातही गरम पाण्याचे बरेच कुंड आहे. असे म्हटले जाते की त्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केले असता आपल्याला त्वचेचे रोग असल्यास ते नष्ट होतात. तर म्हणजे आपण बघू शकतो की समोरच महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी सर्वात पहिले आपण कुंडांच्या इथून यायचंय. तिथून गरम पाणी निघतं. या कुंडामध्ये पाणी भरल्यानंतर या गोमुखातून पाणी निघतं घरा. या कुंडामध्ये पाणी भरतं. सगळ्यात पहिले इथून गरम पाणी निघतं, मग दुसऱ्या कुंडामध्ये पाणी जातं आणि मग त्यानंतर तिसऱ्या कुंडामध्ये पाणी जातं आणि मग इथून पाणी बाहेर निघून जातं. अशा प्रकारे जर तुम्ही सुद्धा इथे यायचं ठरवत असाल तर नक्की तुम्ही या गरम पाण्याचा आनंद घ्या आणि शक्यतो 1 जोडी कपडे
आणि रुमाल वगैरे आणा, जेणेकरून तुम्हाला गरम पाण्यामध्ये पूर्ण आंघोळ करते. आता यावेळेस आम्ही कपडे आणले नव्हते आणि आम्ही मनामध्ये ठरवलं पण नव्हतं की आपल्याला आंघोळ करायचे, त्यामुळे आणले नाही. पण तरी सुद्धा आम्ही अंगावर पाणी घेतलेलं आहे छान प्रकारे, छान असं गरम कडक पाणी. असं म्हणतात या गरम पाण्यामध्ये आंघोळ केल्याने आपल्या त्वचेचे रोग जे असतात ते नष्ट होतं आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे येऊन आनंद घेऊ शकता. नमस्कार मंडळी. तर आपण या भागातून एंट्री केली, गाडी आपण पार्किंग केली, तर इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले इथे नित्यानंद महाराजांची समाधी मंदिर दिसेल. पण आपल्याला सगळ्यात पहिले इथून जायचंय. इथून एंट्री केल्यानंतर आपल्याला 3 कुंड असतील गरम पाण्याचे. गरम पाण्याच्या पहिल्या कुंडामध्ये आपल्याला आंघोळ करायची आहे. त्यानंतर सर्वप्रथम आतमध्ये जाऊन भगवान शंकराचं आपल्याला दर्शन घ्यायचंय. दर्शन घेतल्यानंतर इथे येऊन आपण नित्यानंद महाराजांची समाधी आहे तिथे सुद्धा आपण दर्शन घेऊ, थोडा वेळ नामस्मरण करू शकतो. तर मित्रांनो, इथे पण आपलं चांगलं दर्शन झालंय. कुंडामध्ये आपण स्नान नाही केलं, पण थोडं पाणी वगैरे आपल्या अंगावर शिंपडलं. असं म्हणतात की त्या पाणी आपल्या अंगावर शिंपडलं आपल्या शरीरातील किंवा आपल्याला जे काही रोग असतील त्वचेचे ते नष्ट होतात. आणि जर तुम्ही आपला ब्लॉग बाहेरून बघत असाल, आपले नवीन सबस्क्रायबर असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की इथे तुम्हाला इथे दर्शनाला यायचं असेल तर तुम्ही कुठूनही येत असाल तरी इथे निवासस्थान वगैरे आहे. तुम्ही बाहेरून येत असाल तर निवासस्थान वगैरे आहे, तुम्ही इथे स्टे पण करू शकता. जर तुम्ही गणेशपुरीमध्ये येत असाल तर इथे बाबांची समाधी, गरम पाण्याचे कुंड, भीमेश्वर मंदिर, कृष्ण मंदिर आणि नवग्रह मंदिर पण आहे. तर तुम्ही एकसाथ एवढ्या मंदिरं एक्सप्लोअर करू शकता. आता आपण अन्नपूर्ण प्रसादाला चाललो. प्रसादाला काय रे, कायच पाहिजे अजून. जाऊया. तर म्हणजे अशा प्रकारे मंदिराच्या समोरच प्रसादालय आहे आणि तिथे आपण 40 रुपये पर थाली असा आपण प्रसादाचा उपभोग घेतो. खूप छान असं जेवण झालंय आणि फूड पण अनलिमिटेड आहे. तर तुम्हाला घ्यायचं असेल डब्यात तर तुम्ही घेऊ शकता. तर आता आपण इथून निघतोय गणेशपुरीवरून. तर मंडळी आता व्लॉग एंड करण्याची वेळ आली आहे. गणेशपुरी आणि वज्रेश्वरीचं आपलं जे दर्शन आहे ते एकदम मस्त पार पडलंय. फार छान छान असे नवीन स्थळ आम्हाला सुद्धा बघायला मिळाले आणि तुम्हाला सुद्धा ते व्हिडिओमध्ये बघायला मिळाले असेल अशी मी आशा करतो. तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल इथपर्यंत तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून आपल्या व्हिडिओला फॉरवर्ड करा. आणि तुम्ही सुद्धा जर इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर खरंच वन डे फॅमिली पिकनिकसाठी हा उत्तम प्लॅन आहे.
पण 3 ते 4 महिने थोडासा होल्ड करा, कारण रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. रस्त्याचं जिथे ते काम चाललंय, रस्त्याचं काम झाल्यानंतर तुम्ही 3-4 महिन्यांनी नक्की इथे वन डे प्लॅन करा आणि फन करा. आणि जर तुम्ही या स्थळाला व्हिजिट केलं तर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की टाका. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग.